रांगोळी तर रोज काढायची असते, पण रोज-रोज कोणत्या डिझाईन काढाव्यात हे कळत नाही. तर त्यासाठी बघा, मी घेऊन आले आहे अगदी पटकन होणाऱ्या आणि सोप्या सोप्या डिझाईनच्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी पटकन होणाऱ्या सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत मी. 5 डॉट द्यायचे आहेत आणि एक 4 पाकळ्यांचा फुलाप्रमाणे एक आकार तयार करून घ्यायचा आहे. मध्ये आपण रेष मारून कळ्यांप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. आणि प्रत्येकचे आपण पानाप्रमाणे आकार काढलेले आहेत, तिथे एक गोल तुऱ्याप्रमाणे आकार काढायचा आहे. अगदी सोपी रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. आता जे आपण कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण निळा रंग भरून घेणार आहोत बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर यामध्ये भरू शकता. बघा, मी सर्व पाकळ्यांमध्ये निळा रंग भरून घेतलेला आहे आणि मधले जे आपण पानाप्रमाणे आकार काढलेले आहेत तर त्यामध्ये थोडंसं पोपटी आणि ऑरेंज कलर मी भरून घेणार आहे बघा. 2-2 कलर मी भरलेले आहेत. आता 2 कलर भरले तर रांगोळीला एक आणखी सुंदर लुक येतो. आणि मधला जो गोल आहे तिथे आपण निळा कलर भरणार आहोत. आता आपण ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्याला थोडेसे देठ काढून घेणार आहोत बघा. हिरव्या रंगाने खालच्या बाजूने काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट आपण देणार आहोत. आता आपण जे वरती गोल आकार काढलेले आहेत पानांच्या वरती, तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा. ही पटकन होऊन जाते रोजची काढण्यासाठी. रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे, आता इथे मी 3x3 टिपके देऊन घेतलेले आहेत बघा. आता आपण इथे पानांचा आकार काढून घेणार आहोत. सर्व टिपके जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि पानांचा आकार काढायचा आहे. आता थोडेसे इकडे तिकडे आकार गेला तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता ह्या रांगोळ्या कशा रोजच्या काढायच्या आहेत, घाई गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची असते, तर जास्त काही वेळ नसतो, पटकन काढायचे असतात, तर थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. रांगोळी फायनल जेव्हा आपण बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते बघा. आता जे मी पानांचे आकार काढलेले आहेत त्या प्रत्येक 2 पानांच्यामध्ये एक फूल काढून घेतलेलं आहे बघा. पानांमध्ये आपण थोडा थोडा हिरवा रंग भरून घेणार आहोत. आता जे फुलं काढलेले आहेत त्यामध्ये मी सफेद रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर भरत बसायची गरज नाही. झटपट आपल्याला रांगोळी काढायची असते. आता मधले जो कोपरा तयार झालेला आहे बघा, तिथे मी 3-3 रेषा मारलेल्या आहेत. आता ते मध्ये आपण पिवळा रंग काढून एक कळीप्रमाणे आकार काढणार आहोत तिथे. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. जे आपलं शुभचिन्ह असतं ते स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. बघा, मध्ये मी स्वस्तिक काढलेलं आहे. आता आपण ज्या 3-3 रेषा काढल्या तर मधल्या भागात आपण पिवळा रंग देऊन घेणार आहोत. एक कळीप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे बघा. सर्वच 4ही कोपऱ्यांवरती मी पिवळ्या रंगाची कळीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे आणि जी बाजूच्या रेषा आहेत त्यावरती आपण हिरवे डॉट देऊन एक पानांचं लूक देणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. आता जे पिवळा रंग आपण दिलेला आहे तिथे मध्ये लाल रंगाचा एक लांब डॉट द्यायचा आहे. पानांमध्ये थोड्याशा डार्क हिरव्या रंगाने रेषा मारून घेतल्या. फायनल रांगोळीसुद्धा बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर दिसते बघा. थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. फायनल रांगोळी बघतो आपण तेव्हा अगदी छान दिसते. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी बघा. येथे सुद्धा मी डॉट दिलेले आहेत. आपण 3-3 डॉट देऊन घेणार आहोत बघा. बरोबर 3-3 डॉट द्यायचे आहेत. आता सर्व डॉट आपण झाकणाच्या मदतीने प्रेस करून घेणार आहोत आणि एक गोल आकार देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीने. सर्व जे कडेच्या कोपऱ्यावरचे डॉट आहेत त्यांना आपण गोल आकार देऊन घेणार आहोत आणि मधले जे डॉट आहेत तिथे आपण फुलांचा आकार तयार करून घेणार आहोत बघा. काडीच्या मदतीने मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. 6-6 पाकळ्यांची फुलं तयार केलेली आहेत. तर ह्या टिपक्यांच्या रांगोळ्या कशा अगदी गणिती प्रकार यामध्ये वापरले जातात. व्यवस्थित आकार दिले असतात. हे जिथल्या तिथे आकार असतात. जसं आपण फ्री हँड रांगोळीमध्ये आकार कसेही फिरवतो त्याप्रमाणे
नाहीतर जरा प्रॉपर इथे आकार येतात बघा रांगोळीचे. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये आपण निळा रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग इथे वापरू शकता. तर थोडंसं वेगळेपणा येण्यासाठी मी इथे निळा रंग भरलेला आहे. काडीच्या मदतीने थोडंसं पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता ही सर्व फुलं आपण रेषेच्या मदतीने जोडून घेणार आहोत. बघा एक चौकोन तयार करून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येईल. आता जे आपण गोल काढलेले आहेत बघा, तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले त्यामध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे बघा आपण डॉट देऊन पानांचा आकार काढून घेणार आहोत. तर सर्वच ठिकाणी मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने आपण त्याला पानाचा आकार देणार आहोत. थोडीशी काडीने ओढून घ्यायची आहेत बघा बाहेरच्या बाजूला सर्वच डॉट. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि अगदी छान दिसते बघा. तुम्ही फायनल रांगोळी जेव्हा बघाल तेव्हा अगदी सुंदर दिसते. तर आपण त्याच्या बाजूला जांभळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि जी पानं काढलेली आहेत तिथेसुद्धा जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या बुधवार आहे. बुधवार निमित्त ही रांगोळी आहे. तुळशीसमोर ही रांगोळी, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता इथे मी एक मोरपीस काढलेला आहे आणि बासरी काढलेली आहे. तर ही जी रांगोळी आहे ती तुळशीसमोरची किंवा देवघरासमोरची श्रीकृष्ण ही रांगोळी मी काढलेली आहे बघा. आणि बासरी काढून तिथे मी केशव असं लिहिलेलं आहे. जे आपलं कृष्णाचं नाव आहे ना ते लिहून घेतलेलं आहे, काढलेलं आहे बघा. बासरीचा आकार काढलेला आहे. आता इथे मी सफेद रंगानेच मोराचं पीस काढलेलं आहे. त्याला थोडंसं आपण आकार देणार आहोत. खाली बासरी काढून घेतलेली आहेत बघा. जशी कृष्णाला प्रिय आहे ना ती बासरी काढलेली आहे. बासरीचा आकार काढून घ्यायचा आहे बघा. मी रेषा देऊनच सरळ रेष देऊनच काढलेली आहे. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे बघा. मी सरळ रेषेनेच काढलेली आहे. एका बाजूला थोडंसं निमुळतं टोक करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला रेष मारून घेतलेली आहे. तर आपण जे मोराचं पीस काढलेलं आहे त्याला थोडासा काडीने आकार देऊन घेणार आहोत. व्यवस्थित आकार द्यायचा आहे बघा. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. तर उद्या बुधवार निमित्त तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा एकादशीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तुळशीसमोर, देवघरासमोर ही रांगोळी काढू शकता. अगदी शुभ असते बघा ही रांगोळी काढलेली. तर मोराच्या पिसाचा पण लूक दिलेला आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा. तर आजच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी छोट्या छोट्याच रांगोळ्या आहेत आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. तुम्हाला जी रांगोळी आवडली नाही तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता बघा. आणि काही जरी माझ्या चुका असतील रांगोळीमध्ये तर तुम्ही मला नक्की हक्काने सांगू शकता. तर आपण खाली केशव असं नाव लिहून घेतलेलं आहे जे कृष्णाचं नाव आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते बघा. तुम्ही बघू शकता आणि अगदी पटकन होऊन जाते. जास्त काही वेळ लागत नाही. रोजची काढण्यासाठी ही सुद्धा रांगोळी तुम्ही रोजसुद्धा काढू शकता. दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी पाटावरती काढून ठेवायची आहे. खाली जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. नवीन रोज बघण्यासाठी व्हिडिओ आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.